मित्रांनो, नमस्कार. ही कथा खूपच वेगळी आहे. शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या मराठी प्रेमकथा या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया. माधुरीच्या भाषेत तर मित्रांनो, माझं नाव माधुरी आहे आणि मी औरंगाबादची आहे आणि ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी फक्त 21 वर्षाची होते. मी दिसायला खूपच सुंदर होते आणि मला मोठ्या माणसांची मैत्री करायची खूप आवडत होती आणि असे मी 22-21 वयापर्यंत असेच मैत्री करायची मोठ्या माणसांसोबत. पण मला लहान मुलांशी मैत्री करायला कधीच आवडलं नाही. पण गल्लीतले मुलं माझ्यासमोर फिरत असायची. मला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत असायची. पण मी त्यांना कधीच भाव दिला नाही. मध्यवर्गीय माणसाच्या पाहून माझं मन नेहमीच फडफडत असे. माझ्या घरापासून काही अंतरावर एक छोटंसं मंदिर होतं. मंदिरात एक नवीन पुजारी आला होता आणि तो स्वतःला बालब्रह्मचारी म्हणून घेत असे. त्याचे वय साधारण 42 वर्ष होते, पण त्याचे शरीर खूप घट्ट होते. मी आठवड्यातून 4-5 वेळा देवळात जायचे. देवळात तो माझ्याकडे गोडसाळ नजरेने पाहत असे. मला त्याच्या हेतूबद्दल शंका येऊ लागली, पण मनातल्या मनात मलाही तो आवडत होता, कारण त्याचे शरीर खूप घट्ट आणि ते खूप आकर्षक दिसत होते. एके दिवशी मी अगदी पहाटे मंदिरात पोचले आणि तो अंघोळ करत दिसत होता. तिथे पोचल्यावर तो अंघोळ करत मला दिसले. तो माझ्याकडे पाहून हसला आणि मला थांबण्याचा इशारा केला आणि तो उघड्यावर नळाखाली अंघोळ करत होता. त्याचं घट्ट शरीर खूप छान दिसत होते. त्याने पातळ पांढरे धोतर घातले होते. मी त्याच्याकडे लाजत हळूच पाहत होते. कदाचित त्याला माहीत झाले असेल की मी त्याला पाहत आहे. ओले धोतर असल्यामुळे त्याचे संपूर्ण अस्तित्व स्पष्ट दिसत होते. माझे डोळे त्याच्यापासून दूर जाण्याचे नाव घेत नव्हते. तो आता कपडे बदलू लागला होता आणि मी त्याच्याकडे पाहतच राहिले होते. आता तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, "आता चल, मी तुला पूजा करून देतो." पूजा झाल्यावर त्याने शांतपणे माझ्या पूजेच्या ताटात गपचीप एक चिठ्ठी टाकली. पण मी ती चिठ्ठी टाकताना पाहिली होती, पण मी त्याला असे दाखवले जणू मला काही माहीतच नाही. घरी जाताना मी वाटेत ती चिठ्ठी उघडली. त्यात लिहिले होतं, "तू खूप सुंदर आहेस." हे वाचून माझं मन खूप खुश झालं आणि मी सुंदरच होतेच, पण त्याच्या बोलण्याने माझे मन आतून का फडफडत कळत नाही आणि मी शांतपणे माझ्या घरी आले आणि माझ्या घराच्या कामात गुंतले. मग रात्री मी जेवण केले आणि जेवण करून झोपले. मी नुकतीच थोडा वेळ झोपलेच होते. लगेचच मी स्वप्नात पाहिले की पुजारी माझ्यासमोर खूप गोडसाळ कृत्य करत होता आणि मलाही त्याचे कृत्य खूप आवडत होतं. अचानक माझे स्वप्न तुटले आणि मी आजूबाजूला बघून खूप निराश झाले. अरे, हे तर स्वप्न होतं. यार, एक स्वप्न होतं. काश हे सर्व प्रत्यक्षात घडले पाहिजे होते. असे विचार करत मला खूप झोप लागली. मला वाटले की ते स्वप्न पुन्हा मला कधी येईल. मी आज सकाळी खूप लवकर उठले. मला वाटले की देवळात जावे आणि मी पुजाऱ्यालाही भेटेन. त्याच्याही मनातलं कळेल. शेवटी त्याच्याही मनात काय चालले आहे. मी पटकन अंघोळ करून तयार होऊन देवळात गेले आणि मी पुन्हा त्याला अशा पद्धतीने पाहिले की पुजारी पुन्हा तेच धोतर घालून अंघोळ करत होता. यावेळी त्याने अंघोळ करायला खूप बराच वेळ लावला होता आणि मला बसण्याचा इशारा केला होता. मी तिथं बसून त्याच्याकडे बघत होते. थोड्या वेळाने तो अंघोळ करून आला आणि म्हणाला, "चल, तुझी पूजा करून देतो." आणि तो माझ्याकडे पुन्हा पुन्हा खूप लक्षपूर्वक पाहत होता. कदाचित त्यालाही माझ्या मनात काय चालले आहे हे जाणून घ्यायचे होते. मी पण काही माहिती नसल्यासारखे वागत होते ना. मी त्याला त्या चिठ्ठीबद्दल पण विचारले नाही आणि थोडा वेळ पूजा करून तो माझ्याकडे आला. हळूच तो म्हणाला, "तू खूप सुंदर आहेस." मी म्हणाले, "पुजारी, तुम्ही तर बालब्रह्मचारी
अशी गोष्ट तुम्हाला शोभत नाही. तो म्हणाला, हो, हे सगळं ठीक आहे, पण मी पण माणूसच आहे, माझेही मन आहे. आणि असे मी त्याला सांगितले आणि तोही कधी-कधी ती वाहून जात ना, बरं तू सांग, मी अंघोळ करत असताना तू काय बघत होतीस? मला थोडी लाज वाटली, पण मी हिम्मत करून बोलले, काही नाही पुजारी, मी नुसतं असंच बघत होते आणि दुसरं काहीच नाही. मग पुजारी हसला आणि म्हणाला, बरं सांग, मी तुला कसं वाटतोय ते सांग. मित्रांनो, कशी वाटली स्टोरी खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असेल या चॅनलवरती त्याने चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला अशाच नवीन स्टोरी आपल्यापर्यंत पोहोचेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.